श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण असा एक अनुभव ऐकणार आहोत जो ऐकून तुमच्या अंगावर काटा उभा राहील. हा अनुभव आहे एका नास्तिक रोहन दादाचा आणि पूर्ण श्रद्धेने स्वामी सेवा करणाऱ्या ताईंचा. या अनुभवात घडलेली घटना इतकी थरारक आहे की कदाचित तुम्ही याआधी कधीच ऐकली नसेल. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटी घडलेली घटना तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल. स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. दररोज सकाळी 6 वाजताच त्या छोट्याशा घरात मंद आवाजात जप सुरू व्हायचा. उदबत्तीचा सुगंध दरवळायचा आणि वातावरणात एक वेगळी शांतता निर्माण व्हायची. हा अनुभव आहे प्रियाताईचा आणि तिच्या दादा रोहनचा. प्रियाताई स्वामी समर्थांची अत्यंत भक्त. लहानपणापासून तिचा स्वामींवर अढळ विश्वास. घरात कोणतीही अडचण आली की ती फक्त म्हणायची, स्वामी आहेत ना, सगळं ठीक होईल. कोणतंही काम सुरू करण्यापूर्वी ती स्वामींचा फोटो समोर ठेवून नमस्कार करायची. रोज सकाळी दिवा लावायची, जप करायची आणि त्या सेवेत ती इतकी रमलेली असायची की तिच्यासाठी स्वामी म्हणजे घरातीलच एक सदस्य होते. पण तिचा दादा रोहन अगदी उलट स्वभावाचा होता. तो पूर्णपणे नास्तिक होता. देवपूजा, जप, मंत्र यावर त्याचा अजिबात विश्वास नव्हता. तो नेहमी म्हणायचा, देव असता तर लोकांना एवढं दुःख का असतं. मेहनत करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, देव काही नसतो. प्रियाताई त्याचं बोलणं शांतपणे ऐकायची आणि फक्त हसून म्हणायची, एक दिवस तुला अनुभव येईल. पण रोहनला हे बोलणं अजिबात आवडत नसे. एक दिवस सकाळी प्रियाताई स्वामींची पूजा करत होती. ती फोटो स्वच्छ करत होती, हार घालत होती, दिवा लावत होती आणि स्वामी समर्थ असा जप करत होती. इतक्यात रोहन झोपेतून उठला आणि चिडून बाहेर आला. ताई, किती वेळा सांगितलंय मला हे सगळं नको. सकाळी सकाळी डोकं खराब होतं, तो म्हणाला. ताई शांतपणे म्हणाली, मी हळू करते, तुला त्रास होणार नाही. पण रोहनचा राग वाढत गेला. ताई, हे सगळं अंधश्रद्धा आहे, काही होत नाही या सगळ्याने, तो म्हणाला. ताई हसली आणि म्हणाली, तुला वाटतं ते बरोबर, मला वाटतं ते बरोबर. काही दिवस गेले. एक दिवस संध्याकाळी प्रियाताई मोबाईलवर स्वामींचं भजन लावून जप करत होती. त्या दिवशी रोहन ऑफिसमधून खूप तणावात घरी आला होता. ऑफिसमध्ये त्याचा दिवस खूप वाईट गेला होता. बॉसने त्याला जोरात ओरडलं होतं. काही कामात गोंधळ झाला होता. मन आधीच खराब होतं. घरात येताच त्याला भजनाचा आवाज ऐकू आला आणि त्याचा राग अनावर झाला. ताई, बंद कर हा मोबाईल, मला शांतता पाहिजे, तो ओरडला. ताई शांतपणे म्हणाली, 2 मिनटं, संपत आलंय. हे ऐकताच रोहन संतापला. तो ताईकडे गेला, तिच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि सरळ बाल्कनीत गेला. ताई घाबरली. दादा थांब, नको, ती म्हणाली, पण उशीर झाला होता. रोहनने रागाच्या भरात मोबाईल खाली फेकून दिला. मोबाईल खाली पडून पूर्णपणे फुटला. ताईच्या डोळ्यात पाणी आलं, पण ती काही बोलली नाही. ती शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसली आणि म्हणाली, स्वामी, त्याला समज द्या. रोहन अजूनही रागात म्हणाला, देव काही नसतो, आता बघू काय करतात तुझे स्वामी. 2 दिवस घरात शांतता होती. तिसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला निघत होता तेव्हा ताईने त्याला थांबवलं आणि म्हणाली, दादा, आज जपून जा. रोहन हसला. तुझ्या स्वामींनी सांगितलं का, तो म्हणाला. ताई शांतपणे म्हणाली, मन सांगतंय. पण रोहन निघून गेला. ताईचं मन बेचैन झालं. ती स्वामीसमोर बसली आणि प्रार्थना करू लागली, स्वामी, दादाला सांभाळा. आणि त्या दिवशी ऑफिसमध्ये अचानक वातावरण बदललं. कंपनीमध्ये मोठी चौकशी सुरू झाली. आर्थिक व्यवहारात गोंधळ झाला होता. वरिष्ठ अधिकारी सर्वांची चौकशी करत होते. रोहनचं नावही त्या यादीत होतं. रोहन घाबरला. त्याला काहीच समजत नव्हतं. त्याच्या नावावर काही व्यवहार दाखवले गेले होते. काही फाईल्स त्याच्या लॉग इनमधून उघडल्या गेल्या होत्या. रोहन वारंवार सांगत होता, माझा यात काही संबंध नाही. पण परिस्थिती त्याच्या विरोधात जात होती. वरिष्ठांनी त्याला नोटीस दिली आणि सांगितलं की हे प्रकरण कायदेशीर पातळीवर जाऊ शकतं. रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला समजलं की हे संकट मोठं आहे आणि इथून सुरू झाली त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा. ऑफिसमध्ये चौकशी सुरू झाल्यानंतर रोहन पूर्णपणे तणावाखाली गेला होता. वरिष्ठ अधिकारी वारंवार त्याला बोलत होते. काही कागदपत्र त्याच्या लॉग इनमधून काही आर्थिक व्यवहार झाल्याचं दाखवलं जात होतं. रोहन वारंवार सांगत होता की त्याने असे कोणतेही व्यवहार केले नाहीत. पण कंपनीचे अधिकारी म्हणत होते की सर्व रेकॉर्ड त्याच्याकडेच दाखवत आहेत.
रोहनचं डोकंच फिरायला लागलं. त्याला समजत नव्हतं की हे सगळं कसं घडलं. त्याचवेळी त्याला नोटीस देण्यात आली की चौकशी पूर्ण होईपर्यंत त्याला कामावरून तात्पुरतं दूर ठेवण्यात येत आहे. हे ऐकताच रोहनच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला वाटलं आता नोकरी जाणार, प्रतिष्ठा जाणार आणि कदाचित केसही होणार. तो संध्याकाळी घरी आला तेव्हा त्याचा चेहरा पूर्णपणे उतरलेला होता. प्रियाताईने त्याला पाहिलं आणि लगेच विचारलं, दादा काय झालं? रोहननं सुरुवातीला काही बोलायचं टाळलं, पण शेवटी त्यानं सगळं सांगितलं. ताई शांतपणे ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी होती, पण भीती नव्हती. ती फक्त म्हणाली, स्वामी आहेत ना, काळजी करू नकोस. हे ऐकून रोहन चिडला. ताई हे कोर्ट कचेरीचं प्रकरण आहे, इथे स्वामी काही करणार नाहीत. पण ताई काही बोलली नाही. ती शांतपणे उठली आणि स्वामींच्या फोटोसमोर दिवा लावून बसली. त्या रात्री ती उशिरापर्यंत जप करत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी रोहन घरीच होता, कारण त्याला ऑफिसमध्ये बोलावलं नव्हतं. त्याच्या मनात भीती होती. इतक्यात दरवाजावर बेल वाजली. प्रियाताईने दरवाजा उघडला तर बाहेर एक मध्यमवयीन व्यक्ती उभा होता. साधा पांढरा शर्ट, शांत चेहरा आणि डोळ्यात वेगळी स्थिरता. तो म्हणाला, इथे रोहन राहतो का? ताईने होकार दिला. तो शांतपणे म्हणाला, मी वकील आहे, मला तुमच्या केसबद्दल कळलं, मी मदत करायला आलो आहे. ताई आश्चर्यचकित झाली, कारण त्यांनी कोणालाही संपर्क केला नव्हता. रोहन बाहेर आला आणि थोडा शासकपणे त्यांच्याशी बोलू लागला. वकिलाने सगळं शांतपणे ऐकलं आणि म्हणाला, घाबरू नका, सत्य तुमच्या बाजूने असेल तर काहीच होणार नाही. त्याने फाईल पाहिली आणि काही महत्त्वाचे प्रश्न विचारले. रोहनने सगळी माहिती दिली. वकील म्हणाला, ही केस सोपी नाही, पण अशक्यही नाही. पुढचे काही दिवस वकिलाने चौकशी सुरू केली. कंपनीकडून कागदपत्र घेतली, ईमेल्स तपासले, लॉग इन डिटेल्स तपासल्या. दरम्यान रोहनचा ताण वाढत होता. काही लोक ऑफिसमध्ये त्याच्याबद्दल वाईट बोलत होते. नातेवाईकांना कळू लागलं. रोहन मानसिकदृष्ट्या खचला होता. पण प्रियाताई रोज स्वामींच्या नावाने दिवा लावत होती आणि म्हणत होती, स्वामी मार्ग काढतील. एक दिवस वकिलाने रोहनला फोन केला आणि म्हणाला, मला काही महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. रोहन थोडा आशावादी झाला. दुसऱ्या दिवशी कंपनीत चौकशी झाली आणि वकिलाने काही ईमेल्स दाखवले, ज्यामुळे संशय दुसऱ्या व्यक्तीकडे वळू लागला. केस हळूहळू वळण घेत होती, पण अजून निर्णय बाकी होता आणि परिस्थिती अजूनही गंभीर होती, कारण प्रकरण आता कायदेशीर पातळीवर जाणार होतं आणि रोहनच्या आयुष्यातील सर्वात मोठा निर्णय आता जवळ येत होता. प्रकरण कायदेशीर पातळीवर गेल्यानंतर रोहनच्या आयुष्यातील ताण आणखी वाढला. कंपनीने अधिकृत चौकशी सुरू केली आणि त्याला कळवले की जर आरोप सिद्ध झाले तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. हे ऐकताच रोहन पूर्णपणे खचून गेला. त्याला भविष्य अंधारमय वाटू लागलं. नोकरी जाण्याची भीती, समाजात बदनामी होण्याची भीती आणि कुटुंबावर होणारा परिणाम, या सगळ्यामुळे तो मानसिकदृष्ट्या तुटू लागला. पण प्रियाताई मात्र अजूनही शांत होती. ती रोज सकाळी स्वामींच्या नावाने दिवा लावत होती. स्वामी समर्थ असा जप करत होती आणि पूर्ण मनाने प्रार्थना करत होती. दरम्यान वकील सतत तपास करत होता. त्याने कंपनीच्या सर्व्हर लॉग्स तपासले, ईमेल्स ट्रेल तपासले आणि काही दिवसांनी त्याला एक महत्त्वाचा धागा सापडला. काही व्यवहार रोहनच्या लॉग इनमधून झाले होते, पण ते दुसऱ्या संगणकावरून झाले होते. याचा अर्थ कोणीतरी रोहनचं लॉग इन वापरलं होतं. हा मुद्दा महत्त्वाचा होता. वकिलाने लगेच त्या दिशेने तपास सुरू केला. दरम्यान रोहनचा ताण वाढत होता. एक दिवस तो ताईसमोर बसून म्हणाला, ताई आता काही होणार नाही, मी अडकलो आहे. ताई शांतपणे म्हणाली, स्वामी आहेत ना. रोहन काही बोलला नाही, पण त्याच्या मनात पहिल्यांदाच शंका निर्माण झाली. कदाचित ताई बरोबर असेल का, असा विचार त्याच्या मनात आला. दरम्यान वकिलाने CCTV फुटेज मिळवलं आणि त्यात दिसलं की एका कर्मचाऱ्याने रोहनच्या सिस्टमवर काम केलं होतं. हे पुरावे मजबूत होते. केस कोर्टात गेली आणि सुनावणी सुरू झाली. वकिलाने इतका दमदार युक्तिवाद केला की सगळेच आश्चर्यचकित झाले. त्याने पुरावे सादर केले, लॉग इन डेटा दाखवला, CCTV फुटेज दाखवलं आणि सिद्ध केलं की रोहन निर्दोष आहे. न्यायालयाने प्राथमिक निर्णयात रोहनवरील आरोप थांबवले आणि पुढील चौकशी दुसऱ्या व्यक्तीकडे वळवली. हे ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला विश्वास बसत नव्हता. त्याने ताईकडे पाहिलं आणि ताईने शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर हात जोडले. सुनावणी संपल्यानंतर रोहन वकिलांना धन्यवाद देण्यासाठी मागे वळला, पण तो वकील अचानक कुठेच दिसत नव्हता. रोहनने आसपास विचारलं, पण कोणीच त्याला पाहिलं नव्हतं. रोहनला आश्चर्य वाटलं. तो घरी आला आणि ताईला सगळं सांगितलं. ताई शांतपणे हसली आणि म्हणाली, स्वामींची कृपा आहे,
रोहन अजूनही विचारत होता आणि त्याचवेळी ताईने स्वामींच्या फोटोसमोर ठेवलेला एक कागद उचलला. तो पाहून दोघेही थक्क झाले, कारण तो त्या वकिलाचं कार्ड होतं आणि त्यावर फक्त एकच नाव लिहिलं होतं, श्री स्वामी समर्थ सेवा. फोन नंबर नव्हता, पत्ता नव्हता, काहीच नव्हतं. रोहनच्या अंगावर काटा आला. तो शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर गेला आणि पहिल्यांदाच हात जोडले. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मी चुकीचा होतो, खरंच स्वामी आहेत. ताईंच्या डोळ्यात आनंद अश्रू आले. त्या दिवसानंतर रोहन बदलला. तो रोज ताईंसोबत स्वामींचा जप करू लागला आणि त्या घरात पुन्हा दररोज सकाळी एकच आवाज घुमू लागला, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ. त्या दिवसानंतर रोहन पूर्णपणे बदलला होता. जो दादा एकेकाळी स्वामींच्या नावावर विश्वास ठेवत नव्हता, तोच आता रोज सकाळी ताईसोबत दिवा लावत होता, जप करत होता आणि मनापासून स्वामींचं नाव घेत होता. त्याला त्या संकटातून बाहेर आल्यावर एक गोष्ट स्पष्ट झाली होती की काही शक्ती अशी असते जी आपल्या डोळ्यांना दिसत नाही, पण योग्य वेळी आपल्याला मार्ग दाखवते. रोहनने ताईकडे पाहून एक दिवस शांतपणे सांगितलं, ताई तू बरोबर होतीस, मी चुकीचा होतो. ताई हसली आणि म्हणाली, स्वामींची कृपा आहे. त्या दिवसानंतर त्यांच्या घरात पुन्हा आनंद परतला. तणाव संपला आणि रोहनच्या आयुष्यात नवी सुरुवात झाली. पण त्यांच्या मनात त्या वकिलाचा प्रश्न अजूनही होता. तो कोण होता, कुठून आला आणि अचानक कसा गायब झाला? पण प्रत्येक वेळी त्याला एकच उत्तर मिळायचं, स्वामी समर्थ. आणि म्हणूनच म्हणतात, जेव्हा संकट मोठं असतं तेव्हा स्वामी स्वतः मार्ग दाखवतात. कधी व्यक्तीच्या रूपात, कधी संधीच्या रूपात, कधी आधाराच्या रूपात. हा अनुभव आपल्याला सांगतो की श्रद्धा असेल तर मार्ग नक्की मिळतो आणि नास्तिक मनालाही कधी ना कधी अनुभवातून सत्य समजतं. तर मित्रांनो, तुम्हाला हा ताई आणि दादांचा अनुभव कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा स्वामींच्या अनुभवांसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा अनुभव जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. श्री स्वामी समर्थ.